आपण जर चायनासारखं ह्या बांबूच्या वस्तू दिसायला चांगल्या, सुंदर आणि टिकाऊ अशा जर आपण बनवायला जर सुरुवात केल्या, तर मला असं वाटतं की प्लास्टिक पुन्हा मागे पडल आणि बांबू पुढे येईल. पण आपल्याकडे उदाहरणार्थ मी हां. तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ आता हा माझा चष्मा आहे. हां. आता चष्मे तर सगळेच वापरतात लोक, हो. पण माझा चष्मा बांबूचा चष्मा आहे. मग ह्याच्यामध्ये चमत्कार काय आहे? हां. हा चमत्कार असा आहे की हा चष्मा लोखंडापासून, ॲल्युमिनियमपासून, प्लॅस्टिकपासून तयार झालेला नाही. हा बांबूपासून आहे आणि बांबू हे सस्टेनेबल मटेरियल आहे. म्हणजे आता ही माझी घड्याळ आहे. हां. आता ही माझी घड्याळ कशी आहे की लोकांची बी घड्याळ आणि माझी घड्याळ, ही माझी घड्याळ कशी आहे, ही बांबूची आहे. हो. हे सस्टेनेबल मटेरियल आहे. म्हणजे काय की बांबू हवेतलं कार्बन खाल्लंय. नंबर एक म्हणजे कार्बन. माणसाचं दुश्मन काय आता? कार्बन आहे. हो. माणसाचं दुश्मन काय? तापमान आहे. आणि माणसाचं मित्र काय? ऑक्सिजन आहे. हो. तर ह्या बांबूनी मला लागणारं ऑक्सिजन सोडलेलं आहे आणि माझं दुश्मन कार्बन ते खाल्लेलं आहे. म्हणजे एवढं कार्बन त्याने इथं साठवून ठेवलेलं आहे, माझं दुश्मन साठवून ठेवलेलं आहे. आणि हे चष्मा मी जर लोखंडाचा आणि प्लॅस्टिकचा जर वापरला असता, तर इथं काय झालं असतं? ऑक्सिजन खाल्लं असतं आणि कार्बन टाकून ही वस्तू बनली असती. हो, हे बरोबर. उलट आहे. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की आता जगामध्ये म्हणजे मानवजात वाचवण्यासाठी ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सस्टेनेबल गोष्टी आहेत. आणि या सस्टेनेबल गोष्टी या बांबूपासून तयार होऊ शकतात. मी तुम्हाला थोडक्यात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे की आता काय काय बनवू शकतो. हे माझा चष्मा आहे, घड्याळ घड्याळ आहे. आहे, माझे सॉक्स आहेत. अच्छा, सॉक्स सुद्धा सॉक्स बांबूपासून? पण माझे बांबूचे आहेत. अच्छा. म्हणजे माणसाला काय काय लागतंय? अन्न, वस्त्र, निवारा, ऑक्सिजन. हो. ह्या चारही गोष्टी बांबू देत आहे. हो. म्हणजे अन्न बांबूपासून, ते कसं काय बनवू शकतो अन्न? हा ना, बांबूपासून तुम्हाला राईस मिळू शकते. अच्छा. बांबूपासून तुम्हाला सब्जी तयार करता येते. बांबूपासून तुम्हाला लोणचं तयार करता येते. बांबूपासून मुरब्बा तयार करता येते. म्हणजे ह्या सगळ्या खायच्या वस्तू या बांबूपासून तयार होतात. अच्छा. आणि ह्या वस्तू तयार करण्यासाठी जे भांडं लागते तेही बांबूचंच लागते. पण ते जळून जाणार नाही ना? अजिबात नाही. ते कसं काय? तसंच असतं ते. हे हां. सगळ्यात मोठा चमत्कार आहे. हे सगळ्या म्हणजे भांडे बांबूचे असू शकतात. त्याच्यानंतर हे खायच्या प्लेट बी बांबूच्या असू शकतात. आणि हे हे प्लेटमधलं पोटात घालायला जे चमचा लागतो ते सुद्धा बांबूपासूनच तयार केलं जातं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट आता कशी आहे माहिती आहे का? आता ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला राहिल्या. आता आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो. करतो. हो. आता प्लॅस्टिकचं ब्रश आपण वापरून 3 महिन्यानंतर टाकलो हो. तर 1000 वर्ष तो कुजत नाही. परंतु जर मी बांबूचं ब्रश जर वापरलो तर 6 महिन्यामध्ये ते खतात रूपांतर होतंय. म्हणजे प्लॅस्टिकमध्ये बांबूच्या ब्रशमध्ये आणि प्लॅस्टिकच्या ब्रशमध्ये एवढा फरक आहे. माझा कांगवा आहे, प्लॅस्टिकचा कांगवा आणि बांबूचा कांगवा, म्हणजे सगळ्याच गोष्टीमध्ये एवढा जमीन आसमानचा फरक आहे.